नमस्कार. वारी ऑफिशियल या चॅनलवर मी विपुल आपलं स्वागत करतो. वारी नक्की काय आहे? वारी काय करतं? आमचा उद्देश काय आहे? आम्ही कुठल्या क्षेत्रात काम करतो? आमच्या कामाची व्याप्ती काय आहे? आणि आम्ही कशासाठी हे सगळं करतोय हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. आणि हे सांगण्यासाठीच आज मी माझ्याबरोबर आमंत्रित केले माझेच सिनियर कलिग डॉक्टर रिजवान पिंजारी यांना. तर डॉक्टर साहेब, थोडक्यात आपण सगळ्यांना सांगा की वारी म्हणजे काय आहे, काय उद्देशाने हे स्थापन झालेलं आहे आणि आपण काय करतो याच्यामध्ये. नमस्कार. वारी याचा फुल फॉर्म आधी सांगतो. वी अमिगो रूट फाउंडेशन ही पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे आणि त्याच्या अंडर एक इन्स्टिट्यूट आम्ही तयार केली, वार इन्स्टिट्यूट ऑफ एम्पॉवरमेंट अँड एक्सलन्स म्हणून. वारी हा शब्द आपल्याला नवीन नाही. आपण वारी करतो, एका चांगल्या भावनेने वारी करतो, विठ्ठलाच्या चरणी आपण प्रणाम करून आणि मग पुढच्या गोष्टी आपण ठरवतो. तसं आम्ही उद्योग जगतामध्ये जे काही विद्यार्थी आहेत किंवा जी काही लोक आहेत त्याच्यामध्ये आपण MSME सेक्टर जर कन्सिडर केला तर मायक्रो, स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस, तर अशा कॅटेगरी करता करता त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी अशी केली आहे की जी आयडिएशन स्टेजवर आहेत, की स्टुडंट्स आहेत आपण म्हणू शकतो, की ज्यांना उद्योग करायचा आहे. सेकंड स्टेज आहे की ज्यांचे उद्योग ऑलरेडी सुरू आहेत पण त्यांना एक्सपांड करायचं आहे किंवा त्यांना ऍक्सिलरेट करायचं आहे. आणि तिसरी जी कॅटेगरी येते त्याच्यामध्ये असे आहे की जे ब्रेक इव्हन पॉईंट आणि प्रॉफिट लेवलवर आलेले आहेत पण त्यांना एक्सपान्शन किंवा एक नवीन व्हर्टिकल जायचं आहे. तर अशा सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आणि त्यांना ते गाईड करणं, मेंटर करणं, त्यांना इन्क्युबेट करणं किंवा आपला जो एक्सपिरियन्स आहे किंवा आमच्या टीमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये त्यांना बेनिफिट देणं, यासाठी ही वारी केली आहे. तर याला आपण असं उद्योग वारी म्हणू शकतो, जेणेकरून आपण समाजाला, लोकांना आणि आपल्या देशाला एक इकॉनॉमिक ग्रोथ आणि बिझनेस डेव्हलपमेंटकडे नेऊ शकतो. ह्याच्यामध्ये एक क्लिअर कट आहे की याच्यामध्ये जे पार्टिसिपंट असणार आहेत किंवा जे ऍडवायझर्स आहेत ते सगळे बुद्धिजीवी आहेत, उद्योगपती आहेत आणि त्यात बरीचशी लोक अशीच आहेत की ज्यांनी शून्यातून उद्योग निर्माण केलेत आणि ते एका स्टेजवर नेऊन ठेवले. बरेचशी अशी लोक आहेत की सगळ्यांना असं वाटतं की अडाणी, अंबानी किंवा जी काही सोकॉल्ड आपली आयडियलिझम आहेत बिझनेसची ती आहेत, पण सामान्य लोकांना हे शक्य नसतं. एकदम 50, 100, 1000 कोटी, 2000, 10,000 कोटी हा एक विषय वेगळा असतो. पण एक साधारणतः जेव्हा उद्योग म्हणतो तो 1 कोटी ते 5 कोटी, 5 कोटी ते 25, 25 ते 50 आणि मग 100ला जातो. अशा सगळ्या लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म देणं, ज्या लोकांनी ते अचीव्ह केलं आहे त्यांना गाईड करणं किंवा त्यांच्या अनुभवाने ह्यांना तयार करणं आणि या सगळ्यांना एकत्र नेऊन एक्सलन्स, बिझनेस डेव्हलपमेंट, ऍक्सिलरेशन, कपॅसिटी बिल्डिंग ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जे काही एक्सपर्ट्स आहेत किंवा जे एक्सपर्टीज आहे त्यांचा या सगळ्यांना लाभ करून देणं आणि सगळ्यांनी मिळून ती वारी उभी करावी, असा याचा कन्सेप्ट होता. निश्चित. तर त्यामुळे यात एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की जसं सर म्हणाले की व्यवसाय म्हणजे 5,000 कोटी, 10,000 कोटीचाच असला पाहिजे असं नसतं. भारताची अर्थव्यवस्था चालवली जाते ती MSMEच्या जोरावर. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे त्या कण्याचा एक मोठा भाग हा MSME क्षेत्र आहे. आणि MSME क्षेत्रामध्ये जे काही आज चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला तयार करावं आणि तुम्हाला त्याच्यात मदत करावी, हा वारीचा उद्देश आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला आता तुमचं निरसन झालं असेल शंकेचं की वारी म्हणजे नक्की काय. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आपण जे काही व्हिडिओ सिरीज करणार आहोत, पॉडकास्ट सिरीज करणार आहोत, त्यामध्ये वेगवेगळे विषय घेऊन येणार आहोत. हे विषय हे फक्त फार व्ह्यूज मिळावेत अशा उद्देशाने आम्ही करत नाही आहोत. याच्यामागचा खरा उद्देश आहे की 4 लोकांना जरी याच्यातनं फायदा झाला तरी आम्हाला असं वाटेल की आमचं हे सगळं उपक्रम, आमचा जो उद्देश आहे तो सफल होईल. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शहरात असाल, जिथं तुम्ही बघताय, तुम्हाला कुठल्याही प्रकारची व्यवसाय संदर्भात माहिती हवी असेल, काही मार्गदर्शन हवं असेल, तर वारीशी संपर्क साधा. आपलं कॉन्टॅक्ट फॉर्म डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि निसंकोचपणे तुम्ही आम्हाला अप्रोच करू शकता. वारीचे एक्सपर्ट्स तुम्हाला नक्की मदत करतील. तर ह्या जर्नीवर, या वारीवर तुमचं स्वागत आहे आणि ही उद्योग वारी ही आपण सफलपणे पूर्ण करू ही आम्हाला खात्री आहे. तर या पुढील काळामध्ये देखील आम्ही नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येऊ. तसेच जोडले राहा आणि कम्युनिकेशन चालू ठेवा. धन्यवाद. धन्यवाद.